गाईज आम्ही परत आहोत किचनमध्ये, कारण आज आम्ही केलेलं आहे काहीतरी स्पेशल. ॲक्च्युली आज आम्ही परत केलेलं आहे शाही पनीर मसाला, शाही काजू पनीर मसाला ॲक्च्युली केले आता. नाही माहिती का झालं, मे बी तव्यामुळे झालं असेल. तर कारण आज आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट येणार आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही केलं आणि आम्ही वाट बघतोय. तर ते आल्यानंतर मी मस्त जेवायला बसणार आहे, तर तुम्हाला दाखवते आम्ही काय काय केलं ते. तर इथे आम्ही मस्त हे पराठे भाजतोय. जसं मी म्हटलं की आम्ही लुच्छा पराठा आणतो, हे असे पॅक मिळतात आणि हे असे भाजून मस्त. इथे मस्त शाही पनीरची भाजी आहे, त्यावर मी मस्त आता क्रीम टाकणार आहे. अमूलची फ्रेश क्रीम पण आणलेली आहे. आणि ते जिरा राईस आणि दाल तडका चे शेफ बघा इथे आहेत, ज्यांनी जिरा राईस आणि दाल तडका केलेला आहे. दिनेश तुझा चेहरा नाही दिसत आहे, असं केल्याने चेहरा दिसतो का? आणि हा मस्त आता हॉटेल स्टाईल कांदा लिंबू वगैरे कट करत आहे, कारण मरणाची भूक लागली आहे गाईस. 3 वाजत आलेत, सो आम्हाला खूप भूक लागली. सो येस, हे आहेत काही लास्ट वीक मध्ये शूट केलेले व्हिडिओ बाईट्स. तर आम्ही लास्ट वीक संडेला केलं होतं अंडा करी, आणि हे जे करतो आहे आम्ही ते एग फ्राय, ड्राय एग फ्राय काहीतरी रेसिपी होती सर, ते आम्ही ट्राय करतो आहे, ज्याला आम्ही असे एग उभे उभे कापले आहेत. बस 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 ठेव ठेव, उलटा ठेवण्याचा. चिकन मसाला काय नसतं आणि त्यात घरी बोलत कशाला पाहिजे, हेच एवढं स्पायसी. चटणी टाकी जातं अगं, ते स्पायसी होणार नाही. स्पायसी नकोच आहे, ते स्पायसी आहे. हे जरा सपकच असतं. थोडीशी नॉर्मल चटणी टाक. अरे चिकन मसाला तिखट असतो बाळा. अरे हो, पण त्यात चिली पावडर नसते ना, तर मसालाच असते सगळं. चिकनचा फ्लेवर नको जरासं टाक. अरे नाही चांगलं लागत ते, तुला पद्धतीने केलं ना ते भाजलं पाहिजे. बरोबर आहे की इस पर हम डालेंगे ये सारे मसाले. चटणी टाकावं लागतं ना, थोडंसं तिखट तिखट असू दे. थोडं तिखट तिखट असू दे. अरे हो, पण त्याच्यात मसाल्याचा स्वाद लागेल, चटणीचा स्वाद नाही लागणार म्हणून सांगायला. बारीक जरा जराच टाक पाहिजे चटणी. थोडंसं पलटी यायला. हां, जरा पलटी नको. चटणी टाक थोडीशी, थोडीशी नॉर्मल टाक. कोण लावलं हे असं? पटलं असतं माझ्या हातात. अरे पलटे तुला एका साईडनं टाकायचं असतं. ते असं उलट आहे ना, त्या साईडला काय नाही टाकायचं. ते टाकू घ्या, वापरता येईल आपलं. तूच टाक, बुक बोटीने पोळ्या माझा हात. वाव,
कसं टाकला कोथिंबीर आपण परत इथं झालं का नाही परत वरती टाकला असतं की इकडे मसाला नाही इकडे बसत बसणार की रे ह्याच्यावरती नाही बसत मग झालं काय तर बंद केलं मी गॅस कशाला बंद केली चालू कर का मसाला विवेक नको का भाजला की रे तू गेलं त्याचं चिटकणार आता त्यात तूप घाल जरा चिटकणार ड्राय झालं स्किन त्याची पॅनची 10 मिनिट टाक एका नाही टाकू असं नाही का त्याच्या वरती टाकायचं ना हळू चला बाज होत आहे बघ कसं झालंय ते आय डोंट नो गाईज हे कसं असणार आहे टेस्टला दिसतंय तरी ऐकू 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 उडलं का बाई चकना सोबत चकना ब्लॉग चालू आहे माझा फॉर इन्फॉर्मेशन थांब नाही तसं नाही तसं नाही इसका भी फोटो निकालना है ठीक है वाओ आई एम प्राउड ऑफ अस टाकून टाकूया मला अजून पण भारी दिसते रे ग्रेव्ही ठेवायला पाहिजे ग्रेव्ही मिक्स करून ठेवलं असतं ना वरती टाकलं असतं ना ते बसलं असतं द शेफ इज हिअर कसं झालं एक नंबर दिसते तरी टेम्पटिंग दिसत पण नाही ना काहीच आम्ही आहोत आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये आणि एवढी लाईट असून सुद्धा आम्ही असे एवढे डार्क का दिसतो आय डोंट नो वीकेंड आहे काळे नाही आहोत आम्ही बिलकुल नाही बघा चमकते मी तरी मी काळा नाही आणि कसं संपलं यार संडे कसं संपतो कळतच नाही आम्ही असंच फिरायला आलो असं खाली तुम्हाला सोसायटी दाखवता आम्ही इथे आम्ही बसलो आहे गार्डनमध्ये आणि ही आहे आमची बिल्डिंग हे आहे आमचं क्लब हाऊस मिकी माऊस क्लब हाऊस दिनेश बघायचं असतो लहानपणी एकदम असं छातीत हे झालं ना असं कोण भीती घालतं दिनेश इथेच होतं ना ते जेवायला त्या दिवशी स्विमिंग पूलमध्ये कोणी येत पण नसते असं वाटतं मलाही वाटतंय काहीच फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टींचं असंच असतं आम्हाला इथे येऊन आता ऑलमोस्ट 6 महिने होत आले तरी पण आम्ही एकदाही गेलेलो नाही आहे स्विमिंग पूल अँड जस्ट लुक ॲट द स्विमिंग पूल खूप मोठा आहे आणि क्लीन पण आहे असं नाही की खूप घाणेरडं पाणी आहे चेंज नाही करत बघा खूप मोठं आहे खोल आहे ऑब्विसली खोल असणार आहे दिनेश आपण रोज स्विमिंग केलं ना तरी आपलं वजन कमी होईल माहिती आहे का तिकडे बघ ना तिथून असं स्लोप दिसतो असा आणि ही आमची परत बिल्डिंग दिवाळीच्या लाइटिंग सगळे काढलेले आहेत आता नाहीतर ना प्रत्येक गॅलरीमध्ये असं लाईट 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 होतं आई आणि अर्चना सुद्धा बसलेल्या आहेत गप्पा टप्पा मारत अँड येस इथे आम्ही परत आलेलो आहोत ठसकेबाज कॅफेला तर हा 1 वीकचा व्हिडिओ आहे तर ठसकेबाजला आम्ही हे सेकंड टाईम येतो दिनेशला खूप आवडलेलं आहे इथली टेस्ट परत आम्ही घेतलेला आहे ठसकेबाज स्पेशल मिसळ थाली जी खूप झणझणीत असते ना खूप टेस्टीसुद्धा असते
आणि इथे मी ॲज युजल घेतलेला आहे तंदूर स्टफ्ड पराठा. ठसके बाजूला आल्यानंतर पराठा घेणं आहे माझं फिक्स असतं, कारण हे बघू शकता तुम्ही आत एकदम इतके वेजीज फाईन चॉप केलेले असतात, त्यांचं स्टफिंगला म्हणजे कोणच हात नाही पकडू शकत, इतकं टेस्टी असतं. तर हा होता छोटासा व्लॉग. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक.